आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी बघ, तुला वाटतंय तसं काही नाहीये ग. प्लीज थांबव बरं हा विषय. ठीक आहे थांबवते, पण त्याआधी तू डोक्यावर माझा हात ठेव. आता सांग की खरंच तुला माहिती नाहीये पार्टनरचं तुझ्यावर प्रेम आहे. सांग मी खोटं बोलतीये. तो बघ काढला, हात काढला. म्हणजे खरंच त्या मुलाचं हिच्यावर प्रेम आहे? हो. मामी असं काही नाहीये ग. नाहीये? मी जर खोटं बोलतीये तर पार्टनरने तुला खिडकीतून वाचवायला का उडी मारली? खिडकीतून उडी मारली? हो. आई पाण्यात पडली तर तिला खिडकीतून पार्टनरने उडी मारून वाचवलं. आई सांग ना, प्रेमी म्हणूनच केलं नाही? रुद्र सर खूप चांगले, त्यांनी कोणासाठी केलं असतं हे? आणि मग त्यांनी तुला आगीतनं वाचवलं ते? मला पुष्पा मामाने सगळं सांगितलंय. बिट्टी काय चाललंय तुझे? आई तू विसरली नाहीयेस, मला माहिती आहे. पार्टनरने तुला समर काकापासून पण वाचवलं ना. आईला पळवून नेणार होता तो काका, पण पार्टनरने फाईट करून आईला वाचवलं. बिट्टी यावरून तू प्रेम आहे असं म्हणतेस, तुला एवढं समजतं का? मला पुष्पा मामाने सगळं सांगितलं. त्या दिवशी पार्टनर गाडीवरून तुला मार्केटमध्ये घेऊन गेला होता. का घेऊन गेला होता माहिती का? तुला सांगणार होता तो की त्याला तू आवडतेस म्हणून. दरवाजाला कडी नव्हती लागली, मी आणि पुष्पा मामाने लावली होती, कारण पार्टनर तुला सांगणार होता. आणि माझ्या वाढदिवसाच्या वेळेला केक कापताना काकाजींना असा हाताला लागेल असं वाटलं नव्हतं. हो ना, खंडके पाटलांना विसरा आता. गौरी अगं काय अवदसा आठवली ग तुला? कशाला या वैभवाला लाथडतीयस तू? मामी अगं असं काही नाहीये, हे खरं नाहीये ग. अरे ही पोर का खोटं बोलेल? हा बघ हिचा चेहरा बघ. सुख समोर असतानाही तू का नाही म्हणतेस गौरी? अगं त्या महालाचा राजकुमार तुझ्यावर प्रेम करतो आणि तू 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 या झोपड्यात राहतेस का? त्याच्याच घरी मोलकरीण म्हणून काम करतेस? आम्हाला तुझे हाल बघवत नाही ग गौरी. हा आता आपण त्यांच्यासारखे श्रीमंत नाहीये, मान्य आहे मला, पण तू मनाने खूप श्रीमंत आहेस आणि तेच याने हेरलं असेल. आता कोण कुठली ही पोर, हिला एकटीने वाढवतेस तू, हिला आईचं प्रेम देतेस. अगं जरा विचार कर, हिला बापाचं प्रेम मिळेल ते तू का दूर नेतेस हिच्यापासून? तू बघतेस ना ते सर्व किती जीव लावतात ह्या पोरीला. आणि आम्ही तुझ्यावर रागवून इथे आलो असं वाटतंय का तुला? अगं पोरे, आम्हालाही आमच्या म्हातारपणाची काळजी आहे. त्या पाटलाच्या कर्जातून सुटावं म्हणून आलो आम्ही इथे. पण तुमचं एकमेकांवर प्रेम असेल ना तर आम्ही नाही नेणार तुला. तू थांब इथेच. हा तुझ्या सुखाच्या आड नाही येणार पोरी आम्ही, हो की नाही? हो बाळा, तू सुखात राहावीच हीच इच्छा आहे आमची.
नाही रे मामा. अरे ते कुठे, मी कुठे. गौरी, प्रेम या सगळ्या गोष्टी बघत नाही बाळा. प्रेम असेल ना तर बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात. आई, आई तू हो म्हण ना पार्टनरला, मला पण तोच आवडतो. अगं, आमच्या प्रेमाखातर तू त्या खणके पाटीलशी लग्न केलंस आणि त्याने ह्या पोरीला बापाचं प्रेम नाही दिलं तर? नाहीच द्यायचा तो. तर दुसऱ्याच्या मुलीला तो कशाला सांभाळेल? देईल कुठेतरी टाकून. अहो नाही हो, असं काय बोलता तुम्ही? आपण आहोत ना. पण आपण मेली म्हातारी हाडं, आपण किती दिवस पुरणार हिला? गौरी, तू पण आई बापांविना वाढली आहेस ना बाळा. तुला हिला पण तेच आयुष्य द्यायचंय का? होकार दे ना त्या मुलाला. हो ना. अगं तुला तरी आम्ही होतो, पण हिला कोणीच नसेल. असं करू नकोस. निदान हिच्यासाठी तरी हो म्हण. हा, आई हो म्हण ना, प्लीज हो म्हण. आहे ना प्रेम. अगं मग सांग ना. चल, तू आत्ता चल माझ्या बरोबर आणि सांग. चल. अगं काही बोलू नका. मला सगळं कळलंय. रुद्र सर, अहो मी. थांबा गौरीजी. जे काही घडले ते मला मुळीच पटलेलं नाही. रुद्र सर, मीच तुम्हाला. नाही गौरीजी, सोहा वहिनी तुमच्या मामा मामींना जे काही बोलले ते चुकीचंच बोलले. मामा मामी तुम्हाला भेटायला आले म्हणून सोहा वहिनींनी त्यांच्या हेतूवर शंका घेतली, तुमच्यावर संशय घेतला. त्यांना उत्तर हवंय ना की तुम्ही नक्की कोण आहात, कुठून आलात. मी सगळी माहिती काढली. आपण देऊ त्यांना माहिती. माहिती? त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आज त्यांना देणार आहे. तुम्ही कोण आहात ते सांगणार आहे त्यांना. रुद्र सर, ऐका ना. तुम्ही साथ दिलीत तर आपण सांगू त्यांना की तुम्ही नक्की कोण आहात.
गौरीजी, मला तुम्हा सगळ्यांची नव्याने ओळख करून द्यायची आहे. या घराशी तुमचं एक नवीन नातं जोडायचंय मला. गौरीजी, तुमचे मामा मामी म्हणजे माझे सासू सासरे. तुमचा जावई म्हणून स्वीकाराल मला? हे नातं जोडायला मदत कराल? माझे सासू सासरे व्हाल? बिट्टी, तू गौरीजींची मुलगी आहेस, पण मला तुझा बाबा म्हणून ओळख हवी आहे. मला तुझा बाबा व्हायचंय. तुला चालेल? हो. गौरीजी, ही सगळी नाती मला एका नात्यामुळे मिळणार आहेत. तुम्ही माझी पत्नी झालात तर. लग्न कराल माझ्याशी? मला माफ करा रुद्र सर. मी नाही घेऊ शकत आहे. मी नाही तुम्हाला होकार देऊ शकत. गौरीजी, मी तुम्हाला तुमच्या योग्यतेचा वाटत नाहीये का?
मग माझ्याशी लग्न करायला का नकार देताय? तुम्हाला मी आवडत नाही का गौरीजी? काहीतरी बोला. तुमच्या नकाराचं कारण तरी सांगा मला. तुमच्या मनात माझ्याविषयी नक्की काय आहे? काहीतरी बोला. हीच योग्य वेळ आहे रुद्र सरांना माझ्याबद्दल सगळं खरं सांगायची. मी त्यांना सगळं खरं सांगून टाकते. गौरीजी प्लीज बोला. अशा गप्प राहू नका. रुद्र सर, मी तुम्हाला नकार देते कारण मी तुमच्याशी. ही मुलगी बोलून सगळं घालवून टाकणार आहे वाटतं. काहीतरी करा ना. बिट्टी, बिट्टी, बिट्टी. बिट्टी, काय होतं बाळा? काय झालं तुला अचानक? आता गौरी खरं बोलता बोलता राहिली, पण ही पोरगी जर का उठली आणि त्यानंतर ती खरं बोलली तर? असं कसं खरं सांगेल? तुम्ही इथेच थांबा, मी बघतेच कसं खरं बोलते ते. असली कसली काय तू? हा, त्या पोरीला स्वतःची पोरगी मानतेस ना? तरी तिच्या आयुष्याची माती करायला निघाली तू. बघ बघ एकटं जरा काय अवस्था करून ठेवली तिची. तुला काहीच कसं वाटत नाही ग? दिसत नाही तुला किती आस लावून बसली ती? तो काय पार्टनर का काय? त्याच्यावर किती जीव आहे तिचा. किती समजवलं तिने तुला, पण तुझ्या काळजाला काही पाझर फुटत नाही. ही अशी असते काही? अगं मामी, मी काय केलं? मला तर त्याची वर तोंड करून विचारते काय केलं म्हणून. तू खरं बोलते की काय याचीच तिला भीती वाटत असेल म्हणून ती चक्कर येऊन पडली. तिला तो बाबा म्हणून हवाय आणि कुलज्ञाला होकार देत नाहीये. काय होणार आहे मग दुसरं? सोड ग, पण त्या मुलीचं तरी तू ऐकशील असं वाटलं होतं, पण तू तर हट्टालाच पेटली. तुला काय सगळ्यांना पळून राहायलाच आवडतं का ग? हा मामी, असं नाहीये ग. मी रुद्र सरना हो म्हणू शकत नाही ग. तुला कसं सांगू मी? बिट्टीची ना दिवसभर खूप दगदग झाली आहे म्हणून तिला त्रास होतोय. मी तिला तर लिंबू पाणी दिलं ना की बरं वाटेल तिला. ही काही ऐकायची नाही. खरं सांगून सगळं हातचं घालवून टाकेल. आमच्याही हाताला काही लागायचं नाही.
आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. हे बघ मामी, तू त्या मुलाला अवमान, नाहीतर मी हे रॉकेल माझ्या अंगावर ओतून घेईल, जीव संपून टाकेल माझा. कळलं ना? माझ्या जीवाचं बरं वाईट झालं ना तरी चालेल मला, पण त्या बारक्याच्या पोरीच्या चेहऱ्यावरचा आनंद नाही हिसकावू देणार मी तुला. मला त्या पोरीचे हाल बघवत नाहीये. मी तुझ्यासारखी दगडाच्या गासाची नाहीये काही. बोल, तू हो म्हणणारस की नाही? जेव बोल. 1 2. काय करतेस तू? काय वेडेपणा आहे हा? काय करतेस तू?